आता आपण बघूयात लोकसभेच्या रणधुमाळीबद्दलच्या 9 बातम्या। मडकं फोडून मृत्यूचा संकेत दिला जातो। मडकं फोडणं आणि अघोरी विद्या यांचा परस्पर संबंध। मडकं फोडायला सांगणाऱ्यालाच मडकं का फोडलंय माहित असेल। जितेंद्र आव्हाडांचं ट्विट। अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने बारामतीच्या चौक सभेत मडकं फोडलं। मडकं कधी फोडलं जातंय तुम्हाला माहिती नाही का? सांगता सभेत व्हिडिओ दाखवत रोहित पवारांचा सवाल। मलिदा गँगचा एक मोठा सदस्य काय केलं तर मटका फोडला। मटका कधी फोडला जातो तुम्हाला माहिती ना? कधी फोडला जातो? रोहित पवार लोकांची दिशाभूल करतायत। अजितदारांनी विकास कलश बनवला, तो फुटू नये असा हेतू होता। रोहित पवारांना पक्ष ताब्यात घेण्याची घाई झाली आहे। मडकं फोडणारा रविराज तावरे यांचं स्पष्टीकरण। अजित पवारांना निवडणुकीच्या प्रचारात गुंड आणि टोळीची मदत घ्यावी लागते। सामान्य लोकांचं सरकार येणार नाही, यामागचा संदेश रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा। जर गुंडच प्रचार भाजपचा आणि भाजपच्या मित्र पक्षाचा करत असतील, त्याचा अर्थ गुंडांना वरदास्त आज सत्तेत असणाऱ्या लोकांचा आहे। उद्या जाऊन हेच गुंड आणि ह्यांचेच कार्यकर्ते आपल्या घरापर्यंत पोहोचतील। रोहित पवार स्वतःच एक गुंड। रविराज तावरेंवर गोळीबार कुणी करायला लावला? अमोल मिटकरींचा रोहित पवारांना सवाल। रोहित पवार हा व्यक्ती स्वतःच एक गुंड आहे। रविराज तावरेंसारख्यांवर गोळीबार कोणी करायला लावला हे बारामतीकरांना माहीत नाही आहे। जाणीवपूर्वक हे असं वातावरण खराब करण्याचं काम हा रोहित पवार करतोय। बारामती लोकसभेतील 300 बूथपैकी 153 बूथ संवेदनशील। मतदानासाठी योग्य बंदोबस्त आणि गैरप्रकार रोखण्याची यंत्रणा लावा। सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र। तब्येत अस्वस्थतेमुळे शरद पवारांचे कार्यक्रम रद्द। पवारांच्या घरूनच कार्यकर्त्यांना सूचना। डॉक्टरांचा आरामाचा सल्ला असतानाही पवार सक्रिय। समोरच्यांकडे पैसा, यंत्रणा, सत्ता असली तरी जनता लंकेंसोबत। दिवार चित्रपटातील डायलॉग बोलत अमोल कोल्हेंचा विखेंवर निशाणा। तर तुमच्याकडे फक्त गुंडाराज म्हणत राधाकृष्ण विखेंचा पलटवार। तो दीवार सिनेमा आठवतो का? मेरे पास गाड़ी है, बंगला है, तुम्हारे पास क्या है? अरे हमारे पास तो सब है, आपके पास खाली गुंडे राज है। लोक गुंडा राजच्या विरोधात लोक मतदान करणार येतात। तर निवडणुकीत मुख्यमंत्री येतात, उपमुख्यमंत्री येतात, प्रधानमंत्री येतात। लोक शिक्षण होतं, लोकांना देशाच्या प्रती त्यांचं धोरण काय राहणार आहे ती भूमिका समजते। मग अमोल कोल्हेंना त्यांच्या नाटकातून बाहेर यायला वेळ काढला पाहिजे, हे सगळं समजून घ्या। आढाराव तुम्हाला नाटक जमत नाही। अमोल कोल्हे नाटकी। नाटक फ्लॉप झालं तर पुन्हा कोणी पाहत नाही। फडणवीसांची कोल्हेंवर टीका। आढारावांपेक्षा एका गोष्टीत ते सरस आहे, आढाराव नाटककार नाही आहे। आढाराव तुम्हाला नाटक जमत नाही, ते एवढे नाटकी आहे। त्यांना नाटक जमतं, रडता येतं, हसता येतं। लोक नाटकाचं तिकीट घेऊन एकदा नाटक पाहायला जातात, पण नाटक जर फ्लॉप निघालं तर परत कोणी नाटक पाहायला जात नाही।